नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाचे 25 प्रश्न तसेच त्यांची उत्तरे बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक दुसरा, राम मंदिराचे पुजारी म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर राम मंदिराचे पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी केली? पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक, पर्याय क्रमांक 4 लालबहादूर शास्त्री. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी केली. प्रश्न क्रमांक चौथा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा कोणी दिला? पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला. प्रश्न क्रमांक 5, पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 भगत सिंग, पर्याय क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद. तर पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, जगामध्ये जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 अमेरिका, पर्याय क्रमांक 4 रशिया. तर जगामध्ये जास्त लोकसंख्या असलेला देश भारत हा आहे. पुढील प्रश्न, नरेंद्र मोदी स्टेडियम कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 अहमदाबाद, पर्याय क्रमांक 3 मोहाली, पर्याय क्रमांक 4 रांची. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अहमदाबाद. नरेंद्र मोदी स्टेडियम हे अहमदाबाद येथे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 धुळे. तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 चंद्रकांत बावनकुळे, पर्याय क्रमांक 2 संजय राऊत, पर्याय क्रमांक 3 रमेश बैस, पर्याय क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. पेशीतील केंद्रकाचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट ब्राउन, पर्याय क्रमांक 2 मॅथियस स्लेडन, पर्याय क्रमांक 3 हरगोविंद खुराना, पर्याय क्रमांक 4 MS स्वामीनाथन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट ब्राउन. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते? पर्याय ए मुंबई, पर्याय बी दिल्ली, पर्याय सी श्रीनगर, पर्याय डी जयपूर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई. मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 13. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए हेग, पर्याय बी न्यूयॉर्क, पर्याय सी कोलंबिया, पर्याय डी वुहान. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे न्यूयॉर्क, ऑप्शन बी. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी मणिपूर राज्याची राजधानी कोणती? पर्याय ए पटना, पर्याय बी सिक्कीम, पर्याय सी इम्फाळ, पर्याय डी भुवनेश्वर. तर पर्याय क्रमांक सी इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? पर्याय ए अँटॉन लिविनहॉक, पर्याय बी थिओड्रे श्वान, पर्याय सी हरगोविंद खुराना, पर्याय डी अलेक्झांडर फ्लेमिंग. ऑप्शन डी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावला. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी पेशींचा ऊर्जास्रोत कोणाला म्हटले जाते? पर्याय ए केंद्रक, पर्याय बी मायटोकॉन्ड्रिया, पर्याय सी पेशीपटल, पर्याय डी रायबोझोम. पेशींचा ऊर्जास्रोत असे मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रियाला पेशींचा ऊर्जास्रोत म्हटले जाते. यालाच मराठीमध्ये तंतुकणिका असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय युवक दिन नॅशनल यूथ डे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन ए 12 फेब्रुवारी, ऑप्शन बी 28 जुलै, ऑप्शन सी 12 ऑगस्ट, ऑप्शन डी 12 जानेवारी. ऑप्शन डी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन नॅशनल यूथ डे साजरा केला जातो. पुढील खालीलपैकी कोणत्या शहराला राजवाड्यांचे शहर म्हटले जाते? ऑप्शन ए पटना, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी रांची,
ऑप्शन डी नागपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. कोलकाता या शहराला राजवाड्यांचे शहर म्हटले जाते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 19. गुलाम वंश संस्थापक कोणाला म्हटले जाते? ऑप्शन ए चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन बी बहलोल लोधी, ऑप्शन सी कुतुबुद्दीन ऐबक, ऑप्शन डी बाबर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कुतुबुद्दीन ऐबक. याला गुलाम वंश संस्थापक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. हरगोविंद खुराना यांना कोणत्या साली नोबेल पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए 1913, ऑप्शन बी 1968, ऑप्शन सी 1965, ऑप्शन डी 1970. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1968. 1968 साली हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न क्रमांक 21. खिलजी वंश कोणी संस्थापित केला? ऑप्शन ए जलालुद्दीन, ऑप्शन बी विजयालय, ऑप्शन सी बहादूर शाह, ऑप्शन डी खुसरो खान. ऑप्शन ए जलालुद्दीन याने खिलजी वंश संस्थापित केला. पुढील प्रश्न क्रमांक 22. किसान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 फेब्रुवारी, ऑप्शन बी 13 जानेवारी, ऑप्शन सी 23 ऑगस्ट, ऑप्शन डी 23 डिसेंबर. तर किसान दिन हा 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न. कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन नॅशनल यूथ डे म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी भगतसिंग, ऑप्शन डी विश्वेश्वरैया. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस नॅशनल यूथ डे राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न. चंपारण सत्याग्रह कोणत्या साली झाला? चंपारण सत्याग्रह कोणत्या साली झाला? ऑप्शन ए 1918, ऑप्शन बी 1917, ऑप्शन सी 1905, ऑप्शन डी 1924. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1917, ऑप्शन बी. 1917 साली चंपारण सत्याग्रह झाला. पुढील प्रश्न क्रमांक 25. चंद्रयान 3 उपग्रहाचे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले? ऑप्शन ए 14 जून 2023, ऑप्शन बी 14 जुलै 2023, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2022, ऑप्शन डी 22 जुलै 2023. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 14 जुलै 2024 रोजी चंद्रयान 3 या उपग्रहाचे इस्रो येथून प्रक्षेपण करण्यात आले.